दोन टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये. एका बाजूला गोल्डन ट्रेलिस वुमेन टीम, तर अपोनंट्स आहेत धनश्री पार्क. येस, बाउंड्री लाईनच्या आसपास देखील आपण पाहू शकतो आपले कमिटी मेंबर्स सज्ज होतील, कारण महिला भगिनींचा नक्कीच सामना आपण पाहणार आहोत. सव्वीस जानेवारी 2026 पासून आपल्या या स्पर्धेला शुभारंभ. पहिल्या राऊंडचे सर्व सामने खेळून काढले गेले. तदनंतर आता दुसरी फेरी, दुसरा राऊंड देखील आपण पाहणार आहोत. थोडासा वेळ घेऊया, माफ करा, कारण काहीशी रणनीती तिथे फिल्डिंग टीम आखू शकते. बॅटर्स देखील एकमेकांसोबत चर्चा करू शकतात. मॅच बॉल्स तिथे आपण प्रोव्हाइड करतोय. गेल्या 4 पर्वामध्ये आपण पाहिले प्रत्येक तगडे तगडे संघ, टीम्स एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपण पाहिले. प्रत्येक पर्वामध्ये प्रत्येक यस, मुख्य स्क्रीन LED वरती देखील आपली नजर गेली पाहिजे. प्रेक्षक राज्य देखील आहेत आणि कॅमेरामॅन्स देखील तिथे सज्ज आहेत. जिथे जिथे आपली नजर जाणार नाही तिथे कॅमेरामॅन्स प्रत्येक दृश्य आपल्याला LED स्क्रीनवरती नक्की दर्शवतील, कारण मॅचकडे आपलं सर्वांचं लक्ष असतं, परंतु प्रेक्षकांवरती कॅमेरामॅनचं लक्ष असतं. कारण यस, मुख्य स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतो, कारण अजूनही हे दृश्य पाहिल्यानंतर देखील वाटत नाही की आपल्यातील आपले मार्गदर्शक, आता तसं बघायला गेलं तर अजूनही चर्चा आहेच आणि अजितदादा पवार यांच्या नावापुढे स्वर्गीय हा शब्द लावण्याची कोणाची इच्छाच होत नाहीये. परंतु आपल्या सर्वांनाच जेव्हा जेव्हा अजितदादा पवार यांच्याबद्दल नक्कीच आपण वाचतो, ऐकतो, नेहमी त्यांच्याबद्दलचे सर्वच डायलॉग्स जे की नक्कीच चर्चेत राहिलेत. प्रत्येक व्यक्तींना, इव्हन विरोधकांना देखील नेहमी हसवणारी व्यक्ती आज आपल्यामध्ये नाहीये. आपल्या सर्वांच्या वतीने नक्कीच आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत, कारण आमचे सर्व मान्यवर देखील इथे वेळेतील वेळ काढून उपस्थित राहणार आहेत. आता मला वाटतं मॅचला सुरुवात होणार आहे. बॉल्स देखील तिथे दिले गेलेत. लेट्स प्ले. पहिला बॉल सरळ बॅटने, बॉल हवेत. तिथे क्षेत्ररक्षिका जवळपास 4 नक्की चेंडूवरती ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा पळून काढल्या गेल्या. स्ट्राईक एंडवरती प्रिया, नॉन स्ट्राईक एंडवरती रीना, बॉलिंग मार्कवरती सारिका. आता मात्र संधी आहे. संधीचं सोनं होईल का स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये? कॉटन बॉलची शिकार. ओ, युटी आउट. एक टेरी तो दूसरी मेरी. पहिल्या चेंडूवरती धावा 2, दुसऱ्या चेंडूवरती विकेटचा फोन. यस, ॲक्शन रिप्ले देखील आपल्याला LED स्क्रीनवरती पाहायला मिळणार आहे, कारण काय चुकी झाली हे बॅटरला देखील डगआउटमध्ये जाईपर्यंत तिथे पाहायला मिळेल. गोलंदाजाचं देखील तिथे कौतुक आहे. व्हेरिएशन पाहायला मिळाला, थोडासा टप्पा खेचून टाकला, सरळ बॅटने तो फटका खेळून काढण्याचा प्रयत्न जो की ओव्हर द बॉलर हेड होता, परंतु बॉलरच्या हातामध्ये सोपवला गेला.
नेक्स्ट बॅटर श्रेया. यस, ओ फुटबॉल स्किल, परंतु सिंगल तिथे आली आहे. कव्हर पॉईंटचे देखील क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत, सज्ज आहेत. काल संध्याकाळी देखील असंच एक दृश्य होतं. स्वतःच्या फॉलोमध्ये गोलंदाज बॉल अडवण्याचा प्रयत्न करत होते. मिल्स पुरुषांमध्ये ती मॅच होती. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडेच पाठवला गेला. शेवटी खेळ आहे, खेळामध्ये या गोष्टी पाहायला मिळतात. इथे मिस फील्ड, ओ हो गई गलती. अब बल्लेबाज की चलती. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 7. पहिल्या 4 चेंडूमध्ये एक विकेट नक्कीच पाहायला मिळाली, परंतु धावा 7 आहेत. एक चौकार आलाय आणि इथे बॅटर सुरक्षित आहेत. बॅट जरी हवीत असेल तरी तिथे क्रीजमध्ये पाय असावा असं नक्कीच त्या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. विकेट किपिंग देखील तिथे चांगली यष्टांच्या पाठीमागे अश्लेषा. चांगले विकेट किपिंग. नेक्स्ट बॉल. इथे डीपिक्स कव्हरचं ठिकाण निवडण्याचा प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षक तिथे धावत पळत गेल्या. सीमारेषेच्या पलीकडे बॉल फरार. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. गोल्डन ट्रेलिस वुमेन्स टीम 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट बॉलर नवीन गोलंदाज येथील गोलंदाजी मार्कवरती नाव असेल मयुरी. इथे शॉर्ट थर्ड मॅन. सावकाश 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 सावकाश. यस, एफर्ट चांगला आहे, परंतु काळजी देखील घ्यायची. दुखापती तिथे अजिबात नको. शैलेश सरांना विनंती, प्लीज कमेंट्री बॉक्स जवळ संपर्क करा. यावेळेस देखील डीप कव्हर पॉइंटला हसते हसते कट जाए रस्ते. ये रास्ते हे 4 के. चौकार. सतरा धावा धाफलकावरती. 17चा खतरा बॅटरला की बॉलरला. ओ इथे लोअर फुल टॉस, अर्थात क्षेत्ररक्षकांना होता थोडक्यात खतरा, परंतु बॅटरला देखील असू शकतो. ओहो क्या बात आहे. 18 धावा धाफलकावरती. रिस्क होता या दुहेरी धावेमध्ये, परंतु घेऊ दिले गेले नाही. इथे हा चेंडू डॉट. 4 बॉल झालेले आहेत. 18 धावा धाफलकावरती, 18 रन्स. 2 चेंडू अजूनही पाहूया कसे असतील. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 18 धावा धाफलकावरती आहेत. पाहूया शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील कसा असेल. इथे डाऊन दिले. एक स्क्वेअर लेगला फटका नक्कीच टोलवला गेलाय. स्टेअर केला बॉल. सिंगल आली आहे. दुसरी कुठलीही धाव तिथे नाही. 2 षटकांचा खेळ संपला. धाफलकावरती 19. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये गोल्डन ट्रेलिस. बॉलिंग मार्कवरती बॉलर सज्ज होणार आहेत. सर्वज्ञ, एक युनिक नाव. कामगिरी देखील युनिक करावी लागेल. समथिंग डिफरन्स. सर्वज्ञ आणि इथे चेंडू पाळेल बॅटरची आज्ञा. चौकार आला. लोवर फुलटॉस चेंडूवरती कडक प्रहार. रीना शुक्ला.
23 धावा धाव फलकावर. नेक्स्ट बॉल. ओ हो फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. चांगली बॅटिंग. पहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या. 29 धावा धाव फलकावर. अटॅकिंग मोड इथे ऑन केला, चालू केला. पुन्हा एकदा बॅक टू बॅक. खिलाडी के मस्तक पर होगी छक्के की दस्तक. 35. आता मला वाटतं सुट्टी मिळणार नाही, परंतु कमबॅक इथे सर्वज्ञाला देखील करावे लागेल. बघा 3 चेंडूमध्ये 16 धावा आल्यात. धावगती देखील स्कोर कार्डवरती वाढत चालली. अंकुश लावावा लागेल. अजून एक फटका चांगला खेळला. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तिथे आहेत तैनात. सिंगल आली. स्वतःला झोकून दिलं. चेंडू रोखून ठेवला. एका अंकाच्या मदतीने धाव फलकावर 36. इथे देखील अगदी डीप होणारा चेंडू नक्कीच होता. स्टंपच्या दिशेने येत असताना आपण पाहिला. सिंगल तिथे आली. कॉर्नरला चांगली फिल्डिंग आपण पाहणार आहोत. 37. शेवटचा बॉल या षटकातील. कमबॅक केलं. पहिल्या 3 चेंडूमध्ये 16, त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2. एकूण 18 धावा आल्या 5 बॉलमध्ये. आता लोवर फुल टॉस. संपर्क चांगला, परंतु फिल्डिंग त्यापेक्षाही दर्जेदार. 1 धाव आली आहे. 19 आले या षटकामध्ये. षटकाची समाप्ती झाली आणि धावफलकावर 38. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर शेवटचं षटक टाकण्यासाठी तिथे गोलंदाज नियुक्त केले जात आहेत. मला वाटतं विकेट किपिंग अश्लेष शाह, ज्याच्या माध्यमातून विकेट किपिंग आतापर्यंत आपण पाहिली. रीना 11 मध्ये 27, 5 मध्ये 9 श्रेयाच्या. पाहिजे शेवटचं षटक कसं असेल. ओ बॅटची कडा. ओ क्या बात है. अब बल्लेबाज मैदान के बाहर चल पड़ा. परंतु रीना यांच्यासाठी टाळ्या होतीलच. डगआउटमधून चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या माध्यमातून होतं. ओ कॅप्टन रीना, मग तर टाळ्या वाजवाव्याच लागतील. ज्या टाळ्या नाही वाजवतील त्यांच्याकडे त्यांचं लक्ष असेल. परंतु चर्चा आता थोडीशी कमी करावी विनंती. 38. 38 वरती 2. एक चांगला अंदाज विकेट किपर सारिकाने देखील तिथे घेतला. पहिल्या अट्ट्यामध्ये बॉल निसटला होता. पुन्हा एकदा जेव्हा बॉल हातातून निसटला तेव्हा रागाने बघितलं आणि सांगितलं गपचूप बस, इकडे तिकडे पळू नको. जेल टिपला गेला. 38. चांगली बॉलिंग अश्लेष यांच्याकडून. 2 चेंडूंवरती एकही धाव नाही. 1 विकेट महत्वाची मिळवली रीना यांची. अजून एक टप्पा सुरेख. धाव तिथे देखील मिळणार नाही. सलगचे 3 चेंडू डॉट. शेवटचं षटक. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा आल्या. इथे बॉटम हँडचा चांगला वापर आहे. गॅपमध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न. ओ थोडंसं फंबल तिथे पाहायला मिळालं. सिंगल नंतर दुसरी धाव मिळणार नाही. ओनली 1. 39. खास आहे ही कामगिरी या षटकातील. परंतु आता गॅपमध्ये नक्कीच बॉल पाठवला गेला. पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण सुरेख. 1 धाव तिथे मिळेल. 40 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल. उर्वरित खेळाडू गोल्डन ट्रेलिस टीम लगेच मैदानाचा ताबा आपण घ्यायचा. यस, इथे देखील लॉफ्टर स्ट्रोक. जमिनी समांतर फटका. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली. पळावं लागेल. दुसरा अजिबात नाही. नकार कळवला गेला. 4 षटक समाप्त. धावफलकावर 41. जिंकण्यासाठी 42. चला चला बाकी प्लेयर्स. गोल्डन ट्रेलिस बाकी प्लेयर्स मैदानाचा ताबा घ्या. गोल्डन ट्रेलिस टीम उर्वरित प्लेयर्स. रीना मॅडम, कॅप्टनलाच आम्ही सूचना देऊ शकतो. बाकी प्लेयर मैदानाच्या आतमध्ये घेऊन लगेच दाखल व्हायचंय.
धनश्री पार्कच्या देखील सर्व खेळाडू आता थोड्याशा रागाने मैदानाच्या बाहेर येत आहेत. रन्स बनवावे लागतील, चेस करावे लागेल. 42 धावा अवघड नाहीत, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. इथे बनवल्या देखील जाऊ शकतात आणि धावा वाचवल्या देखील जाऊ शकतात. बाकी प्लेयर्स अगोदर खेळपट्टीवरती दाखल व्हा ना. इथे चर्चा प्लीज करण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल, परंतु अगोदर आपण मॅच सुरू करून घेऊ. बॅटर्स तुम्ही देखील लवकरात लवकर खेळपट्टीचा दाबा घ्या. इतका वेळ जर का घेतला गेला तर मग नंतर उशीर होईल. चर्चा आता जर का जास्त झाली तर खर्च वाढेल. प्लेयर्स आपापली पोझिशन घ्या. श्रद्धा आणि अश्लेषा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. चेस करायच्या आहेत 42 धावा. यस, खेळाडू देखील त्या ठिकाणी आपापली जागा घेत आहेत. बॉलिंग मार्क वरती बॉलर असतील. ओ कॅप्टन रीना शुक्ला. व्हीटीपी लिओनोरा ओम पॅराडाईज. टॉस साठी लगेच, टॉस साठी लगेच. चला डावाला सुरुवात करूया. लेट्स प्ले. 24 बॉल 42. हो हो, पहिल्या चेंडूवरती उत्तुंग तडाखा, परंतु क्षेत्ररक्षकाच्या खूप जवळून तो बॉल गेला, अर्थात सीमारेषा पार. धावा मिळाला 4. असं वाटलं की बॉल डिस्टन्स क्लिअर करेल, कव्हर होईल तिथे बाउंड्री लाईन, परंतु थोडक्यात टप्पा पडला आणि बॉलने आमच्या कमिटी मेंबर सोबत गप्पा मारल्या. पुन्हा एकदा ओव्हर फुल टॉस. आक्रमकता धारण केली, रौद्र रूप. बॉल सीमारेषा पार. बॅक टू बॅक चौकार. श्रद्धा मला वाटतं श्रद्धाची ही बॅटिंग सर्वज्ञासाठी असेल. त्यांच्याच विरोधात रीना शुक्ला यांचे प्रहार होते. अजून एक फटका खेळलाय तिथे डीप कव्हर पॉइंटला. ही संधी होती या मॅच वरती मजबूत पकड बनवण्याची. अब क्या छूटा है तो गेंदबाज का दिल भी टूटा है. एक धाव तिथे आली आहे. बघा नेक्स्ट बॉल स्ट्राइक एंड वरती अश्लेषा. इथे देखील मोठा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता. मॅचच्या आतील कडे आउटसाइड एज म्हणावं लागेल, सॉरी इनसाइड एज. 20 चेंडू 32 समीकरणे 10 धावा धाफलकावर. इथे डाऊन द ट्रॅक जमिनी समांतर फटका. फिल्डिंग चांगली आणि हेच करायचंय प्रत्येक क्षेत्ररक्षकांना आपल्या गोलंदाजांसाठी. 11 रन्स पहिल्या 5 बॉलमध्ये. कमबॅक रीना शुक्ला देखील करतात आपल्या टीमसाठी आणि हा बॉल यश त्यांच्या खूप जवळून होता. षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धाफलकावर 11. 18 बॉल 31 धाव्यांची गरज. थोडंसं पटपट यायचंय बघा. फिल्डिंग टीमला मी स्पेशली कॅप्टनला विनंती करेल, जितका वेळ घेतला जाईल नंतर चर्चा होईल. बॉलिंग मार्कवरती श्रेया. ऑल ओव्हर फुल टॉस. वा 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 वा. बॅटर तिथे बनतील बॉस. 6 रन. हा फटका होता का झटका होता?
17 बॉल मध्ये आता 25 ची गरज. वुमेन्स टीमची बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग बघून मेन्स टीमला देखील आता प्रॅक्टिस जोरात करावी लागेल. वेल लेफ्ट करून चालणार नाही, हा चेंडू डॉट आहे. आता मला वाटतं इथे श्रेयानं देखील विचारपूर्वकच गोलंदाजी केली आहे की ऑफ साईड दी ऑफ स्टंप, वाईड लाईनला टार्गेट करायचं आहे, स्टंप मध्ये बॉल नको. परंतु आता पंच तिथे होतील नाराज. व्हाईट बॉल, दिशा भरकटली. 18 धावा धफलकावरती, समीकरण असणारे 16 बॉल 24. इट्स बीमर, नो बॉल. MH14 ES 6538 मर्सिडीज गाडी ज्यांची कोणाची असेल, गाडी मालकांना विनंती ती गाडी थोडीशी बाजूला लावा. परंतु इथे मात्र आजूबाजूला अजिबात बघत नाहीये बॅटर. काय फटका खेळलाय, चेंडू सीमारेषा पार, खणखणीत झणझणीत चौकार. 6538 मर्सिडीज गाडी ज्यांची कोणाची असेल, गाडी मालकांना विनंती ती गाडी आपण थोडीशी बाजूला लावा. अजून एक फटका खेळलाय तिथे लॉंग ऑफला, चांगली फिल्डिंग. 24, 14 बॉल 18, मॅच फिरू शकते. इथे मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय, संधी, कॅचचा कॉल आणि झेल निसटला. आता चुकीला माफी नाही, चौकार आलाय आणि बॅटिंग टीमचा डगआउट आपण एलईडी स्क्रीनवरती बघतोय. तेरा चेंडू 14 धावांची गरज. 2 कॅचेस निसटलेत मला वाटतं दोन्ही बॅटर्सचे, श्रद्धा पण आणि अश्लेषा पण. टीम इंडियाचा देखील कॅच निसटला होता, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारतीय महिला संघाने फायनल मध्ये प्रवेश केला होता. तिथे देखील जर्सी निळी होती, इथे देखील जर्सी निळी आहे. परंतु इथे कमबॅक गोलंदाजांना करावं लागेल. यस, चांगला बॉल, षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपला धावफलकावरती. 14च्या सरासरीने रन्स बनवल्यात, अजून 2 षटकामध्ये बनवायच्यात. 28 झाल्या, 14 करायच्यात. बघा कोण गोलंदाज असेल इथून पुढे जी की टीमसाठी संकट मोचिका ठरेल. अडचणीमध्ये सापडलाय संघ. अर्घ्या, दोन्ही टीम मध्ये नावं आहेत युनिक अशी आणि पहिल्यांदाच ऐकल्यासारखी आहेत, परंतु चांगली नाव आहेत. समथिंग डिफरन्स पाहिजे, काहीतरी वेगळं पाहिजे किंवा कारण त्याशिवाय चर्चा होत नाही. ओ, आता मात्र कमबॅक. अर्घ्या विकेट घ्या, घेतली विकेट. न्यू बॅटर सारिका विकेट मिळवली आहे. टीमला मॅच मध्ये आणलंय तिथे अर्घ्याने. 11 बॉल मध्ये 14 धावांची गरज आहे. मॅच इथून फिरू शकते. इथे व्हाईट बॉल. हा बॉल चांगला, कधी वाईट कधी चांगला कधी विकेट. मैच मध्ये इंटरेस्ट पाहायला मिळतोय. इंटरेस्टिंग मोड पर आया है ये मैच. कौन जीतेगा ये मुकाबला. 29 धावा धावफलकावरती, 10 मध्ये 13. इथे बॅटची कडाय, बॉल हवे ते विकेट कीपर थोडेसे दूरवरती. बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. 1 2 3 धडक, परंतु सावकाश.
समीकरणाकडे देखील आपण वळणार आहोत. आताच्या 2 धावा आल्यात. 9 बॉल मध्ये 11 धावांची गरज. 9 चेंडू 11. इथे शरीर भेदक मारा. 8 चेंडू 11. ओ डबल शॉट चालणार नाही. 7 मध्ये 11. 7 द्यावी लागेल एकमेकींना. फलंदाजांना एकमेकींना चांगली खेळी करावी लागेल. 7 मध्ये 11. मला वाटतं तिथे बघा एक बॉल पडू द्या म्हणजे ओव्हर होईल. नंतर तुम्हाला वेळ मिळू शकतो. चालू ओव्हरमध्ये ब्रेक कधीच दिला जात नाही. 7 बॉल 11. आता फटका खेळलाय. गॅपमध्ये बॉल पाठवण्याचा प्रयत्न. 4 ते 5 क्षेत्ररक्षक तिथे आहेत परंतु एकीने चढवलाय. सिंगल आली आहे. समीकरण असणारे 6 बॉल 10 रन. 6 बॉल 10. मॅच कशी होतीये पहा. बघा तिथे आपण बॅटिंग टीमचा डगआउट पाहतोय. थोडीशी प्रेशराइज सिच्युएशन आहे. परिस्थिती बिकट आहे. हालात नाजूक. परंतु काय होईल. सिच्युएशन टाईट. एक टीम जिंकेल आणि एकाला वाटेल वाईट. सहा बॉल 10. बॉलिंग मार्क वरती बॉलर स्मृती. इथे स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. स्टंपच्या खूप जवळून तो बॉल गेलाय. चेंडू डॉट. 5 चेंडू 10 धाब्यांची गरज. मॅच चांगली झाली आहे. पहिल्या 2 षटकामध्ये असं वाटलं की सहजासहजी मॅच जिंकली जाऊ शकते परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काही होऊ शकतं. यावेळेस जमिनी समांतर फटका. सिंगल आली. यावेळेस देखील चेंडू डॉट. 3 बॉल 9. एक फटका मॅच मध्ये रंगत आणू शकतो. एक विकेट बॅटिंग टीम वरती दबाव आणू शकतो. बॉलिंग मार्क वरती स्मृती राजपूत. आता देखील संधी होती. फटका खेळला गेला नाही. 2 फुलटॉस बॉल तिथे मिस झाल्यात. श्रद्धा तिथे दबावामध्ये पाहायला मिळत आहेत. 2 बॉल मध्ये 9 बनवले जाऊ शकतात. फटके खेळावे लागतील. मॅच जिंकावी लागेल. स्मृतीने तिथे चांगली कामगिरी केली आहे. कौतुक त्यांचं देखील तिथे होईल. इथे फटका खेळला. गॅप मध्ये बॉल जाईल का. फिल्डिंग चांगली. ओहो. आता मात्र समीकरण 1 बॉल 8. इथे एखादा खराब बॉल पडू नये. अजून रंगत वाढेल. चांगला बॉल टाकावा लागेल. मॅच चांगली झाली. टाळ्या झाल्या पाहिजेत. वेल डन. जो चांगला खेळेल त्याचं कौतुक होणारच. आणि इथे मॅच संपली. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फिल्डिंग टीम साठी. काय कमबॅक केलं. आता सर्व प्रेक्षकांना विनंती करेल मी. खेळाडूंना विनंती करेल सर्वजण मैदानावरती या. अगदी मुख्य मंचाच्या समोर सर्वांना यायचं. सर्वजण आपण एक महत्वाचं काम नक्कीच पाहणार आहोत. ते काम आपलं सर्वांना माहिती आहे तरी देखील मी आपल्या LED स्क्रीनवरती आपण पाहतच आहोत. या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच आणि फायटर ऑफ द मॅच आपण माऊली नंतर देणार आहोत. फायटर ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच. सर्व प्लेयर सर्व प्रेक्षक चला सर्वांनी मुख्य मंचाच्या समोर यायचं.
सर्वांनी मुख्य मंचाच्या समोर या, सर्वजण. सर्व प्रेक्षकांना विनंती, सर्वजण मुख्य मंचाच्या समोर या, सर्वजण.